जबरदस्त टफ फाइट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडा परिवर्तन. जिथे आवाज ऐकाल सुमित गायकवाड. बोराडे सर ते रात्रीचे वाजून गेले तर 3:30 ते 4 वाजता थोडं 20 मिनिटं बाकी आहेत अजूनही. पण इथे फॉग बघू शकते पूर्णपणे जमिनीवरती आलेला आहे. आणि ते आविष्कार देशमुख आम्हाला सजेस्ट करतात की पबजी मध्ये जो फॉग असतो ना त्या प्रकारेच या मैदानामध्ये सुद्धा फॉग आलेला आहे. तुमचंच मैदान आहे ते फॉग इथून तुम्ही सोडलाय का आलेला आहे ते समजत नाहीये. चला तिथे मैदानात जाऊया आपण पबजी खेळूया. झोपून एकमेकांना म्हणजे शॉट्स मारूया. बॉल आणि बॅटच्या स्वरूपाने. मेगा फायनलच्या आधी वर्ण विपक्ष गुंडग्याशी अंडर-19 असणार पण दोन्ही संघांचे 11 खेळाडू उपस्थित असणं गरजेचं आहे तरच ती अंडर-19 ची मॅच खेळली जाणार आहे. फायनलच्या अगोदर कालच सांगितलं होतं मनीष झोरे यांनी की फायनलच्या अगोदर अंडर-19 ची मॅच खेळली जाणार आहे. पण इथे वरने या संघाचे अंडर-19 संघाचे इथे 11 खेळाडू उपस्थित असणं गरजेचं आहे. गुंडगी गावाचे आहेत ते हॉलंडच्या स्वरूपात आहेत. तिथे बसलेत विघ्नेश खेळू आहेत, स्वप्नील भोईर आहेत, अगदी तनय शेलार इथे सुद्धा उपस्थित आहेत. इथे 8 जण आहेत, 4 जण अजून येत आहेत. चला इथे सामन्याला सुरुवात करूया. आणि ते स्वप्नील भोईर सुद्धा आहेत व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये. त्यांचं सुद्धा चांगलं योगदान आहे. आणि ते आम्हाला त्यांच्या हाताच्या स्वरूपाने इथे आम्हाला सिग्नल देत आहेत. आणि ते गुंडगे संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले आणि प्रथम षटक घेऊन आले ते प्रभाकर देशमुख. आणि ते सुधीर श्रीवास्तव यांच्याकडून प्रथमच पहिल्या चेंडूच्या आधी प्रभाकर देशमुख या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1000 रुपये इथे जमा करायचे आहेत. सुधीर पहिल्या चेंडू षटकाचा अगदी पहिल्या चेंडू केलाय पूल आणि चेंडू गेलाय सक्सेसफुल. बॉर्डर लाईनच्या दिशेने 4 धावेसाठी आलेला पहिल्या चेंडू चौकार. धावेने संघाचा श्री गणेश केलाय. प्रभाकर देशमुख गोलंदाज आहेत आणि इथून चांगला फटका आहे. फटका येईल 6 धावेसाठी. इथून चांगली सुरुवात म्हणू शकतोय. बॅक टू बॅक 2 हिट्स. नक्कीच मी भरत यांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि तेच भरत आज स्ट्राईक वरती खेळतायत आणि लागोपाठ दोन्ही चेंडूवरती बिग हिट आलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर लगेचच सेकंड बॉल वरती बिग हिट आला म्हणजे 6 धावेसाठी. चला स्पीडअप करायचंय आपल्याला. अजूनही सुपर 6 चे सामने खेळवायचे आहेत. गुंडगी गावाचं टॅलेंट आपण बघू शकतोय. अगदात तानाजी कडू सर बॉर्डर लाईन वरती स्थानात आहेत.
जरी वय जास्त असेल पण त्यांच्यामध्ये खेळण्याची स्थिती ही अजूनही आहे. प्रभाकर देशमुख यांच्यावरती प्रहार हल्ला करून आलेला आहे. ते चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते धाव बाद होण्याची संधी होती, ती संधी गमावली आहे ती गुंडगे संघांनी. जिथे कुठलीही धाव नव्हती तिथे एक धाव घेण्यात आली. अगदी भरत यांना बीट केलं होतं. तेवढंच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण बघू शकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं मिड ऑफ मध्ये. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि चांगली क्षेत्ररक्षण तिथे चेंडू अडवण्यात आला. इथून स्ट्राईक होते असतील नागेश आणि 3 चेंडूचा खेळ सगळे धाव फलक जाऊन पोहोचला. ते 11 आकड्यावरती. आणि ते तानाजी कडू यांचा सोबत आमच्या भेटीला ते बाजूला बसले आहेत. अगदी त्यांच्या वडिलांची मॅच बघत आहेत पण ते कधी खेळतील मैदानात हे गुंडगेकरांना खूप मोठा प्रश्न असेल. ही फुलटॉस शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडू होती. प्रहार जाईल साध्या सटलला बिग षटकार. विवेक शेलार कालिंग पारितोषिक आलंय. जर प्रभाकर देशमुखने विकेट पटकवला तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ही फटका पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. ते प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आणि ते डॉट चेंडू येईल. इथून धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17 आकड्यावरती. अगदी चांगली सुरुवात म्हणू शकते नेरळ संघासाठी. मी म्हटलं होतं चांगली सुरुवात आणि ते तानाजी सध्या तैनात होते. मागच्या सत्रामध्ये जर नेरळ संघाचा विचार करायला गेलो ना वेनगा सोबत त्यांची पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 32 धावा टोटल झाली होती. तिथून फक्त 10 धावा खर्च करण्यात आल्या. आता समीकरण सेम आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जोडल्यात. P1चं पहिलं षटक होतं. प्रभाकर देशमुख तिथे होते गोंधीसाठी. प्रभाकर देशमुखच्या अगेन्स्ट नेरळ संघाने 17 धावा जोडल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला नाही. धाव संख्या जाऊन पोहोचली 17 आकड्यावरती. 3 षटकांचा सामना असणार. अजूनही 2 षटक असतील. इथून कमी धावा वाचवायच्या असतील गुंडगे संघात तर त्यांना चेस मध्ये थोडस सिंपल थिंग जाईल. आता गोलंदाजासाठी आले ते शंकर. अगदी चांगली गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज आहे. ते कशा प्रकारे आपल्या संघाला कमबॅक करून देतात ते कमी रन होणं गरजेचं आहे. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये जेवढं लो स्कोरिंग मॅच असेल तेवढंच चेसिंग टीमला ते तेवढं इझी जाईल. पहिला चेंडू शंकर यांचा. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न दुधारी तलवाचा प्रयत्न होता पण इथे भरतला बीट केलाय शंकर या गोलंदाजाने. भरत आहेत स्ट्राईक होते. अजूनही लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. दुसरा चेंडू षटकाचा. याही चेंडूवरती अगदी बीट केलाय. लाऊडली अपील म्हणू शकतो मैदानामध्ये आणि ते चुकीचा थ्रो. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव सुद्धा घेण्यात आली. ते चुकीला माफी नाहीये. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव होती. आधीच धावांचा पहाड इथे झालेला आहे. तिथे अजून एक्स्ट्राची धाव येणं म्हणजे स्कोर कार्ड मध्ये बदल होणं. कॅमेरामॅन लाईव्ह टीव्हीशी संपर्क साधायचा. चांगली गोलंदाजी म्हणजे शंकरच्या द्वारे आपण म्हणू शकतो. ही चेंडू चांगला होता. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. पण त्या चेंडूत मोठा मारा करायचा होता पण इथे अपयश आलं. ते भरत या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी शंकर सुद्धा करतायत. अगदी मैदानामध्ये
17 धावा जोडल्या गेल्या, पण दुसरं षटक घेऊन आलेत. अगदी कुठल्या प्रकारची मोठी धाव इथे आली नाहीये. सिंगल डबलच्या स्वरूपात एक एक धाव ऍड केली जातीये. ते फॉक्स सुद्धा आपण बघू शकतो हळूहळू कमी होतंय तर कधी वाढतंय. चांगली गोलंदाजी मी म्हणेल शंकर यांची. अगदी हा ही चेंडू बीट करण्यालायक आहे. अजून एक चेंडू डॉट. काय काय नाव लिहून दे ना मोबाईल दे किंवा. हा ही चेंडू चांगला आहे आणि याही चेंडूवरती एक बीट करण्यात आलाय फलंदाजाला. ते फक्त एकच धाव आणि ते वाईटची स्वरूपात एक धाव ऍड होईल. पंच आम्हाला सांगतात ते ऑफिशियल पंच जिथे तैनात आहेत. धाव फलक जाऊन पोचले ते 22 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, इथून फक्त 5 धावा खर्च केल्या शंकर या गोलंदाजाने. लेफ्ट हँड बॅट्समन अजूनही मैदानात आहेत ते म्हणजेच भरत. आणि ह्याही फटक्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. तानाजी सर तिथे तयार आहेत. थोडंसं फंबलिंग बघायला भेटले. रनआउटच्या स्वरूपात परतावला गेलं नागेशा फलंदाजाला. आणि ते फलंदाज मैदानात आलेत ते दुसऱ्या षटकात सुद्धा खेळ संपला. धाव फलक जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली शंकर यांची. ज्यांनी तिथे खुर्च्या नेल्या आहेत, जशा प्रकारे तिथे नेल्या असतील तशाच इथे स्टेजवर सुद्धा आणून ठेवायचे आहेत. काय बोलू खाली जमीन ओली आहे आम्हाला सुद्धा माहिती आहे, बट तिथे खुर्ची नेल्यानंतर तिथेच ठेवू नका, कृपया इथेच आणून सुद्धा द्या, एवढीच विनंती असेल. आणि ते लकी ड्रॉ असणार आहे स्वप्नील भोरेसाठी. आयफोन 6 त्यांना देण्यात येणार आहे. जो आयफोन 6 हरवला होता तो स्वप्नील भोर यांच्या भोईर, स्वप्नील भोईर, अगदी तानाजी सरांचे लाडके भातचे आपण म्हणू शकतोय. त्यांचे सुपुत्र सुद्धा आमच्या भेटीला आहेत, इथे बाजूलाच आहेत. अगदी आपल्या वडिलांची मॅच ते आनंदाने त्याचा आनंद लुटतायत. आणि आता गोलंदाजीसाठी आलेत ते गोलंदाज. गोलंदाज आहेत ते जगदीश आहेत गोलंदाजीसाठी. आणि ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परताला गेलं बॅट्समन भरत यांना. ते भरतचा अंतर संपतंय, कारण की लेफ्ट हँड बॅट्समन होते. मी म्हटलं होतं मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच जरी जोडल्या होत्या, इथून लढत होती गुंडगे विभाग या संघासोबत. त्यांना शांत ठेवण्यात आलं आणि ते परतावं लागलं भरत यांना. इथून स्कोर होणे ती थांबवण्यात आली आहे. चांगलं यश आलंय गुंडगे संघाला. पहिल्या षटकामध्ये जरी 17 धावा आल्या होत्या, इथून शंकरने कमबॅक केला आणि अगदी कमी धावा दिल्या.
आणि इथे सायराज देशमुखचा खुर्ची घेऊन आला ना, कमिटीकडून त्याला नाश्त्याची सोय असणार आहे. आणि इथे नाश्ता सुद्धा सांगितलेला आहे, सरप्राईज असणार आहे. पण तुम्ही इथे कृपया खुर्ची घेऊन या. जाऊया सामन्याकडे. जगदीश आहेत गोलंदाज, नवीन बॅट्समॅन मैदानात दाखल झाले आहेत. किशोर आलेत. अगदी पॉइंट सिली पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता. ते आमचे पंच आम्हाला सांगतील. रिव्ह्यू घेण्यात घ्यायचं आहे, व्हाईट साठी चेक करायचं. आमचे केटीसी लाईव्हचे मॉनिटर वरती चेक करतील व्हाईट आहे की नाही. डिसिजन पेंडिंग असेल या चेंडूवरचं. ते डिसिजन थोडं क्रिटिकल आहे. तो ते असतील आमचे ऑफिशियल थर्ड अंपायर, ते सुद्धा असतील तिथे. रात्रीचे 4 वाजले बी ते प्रेक्षकांची गर्दी आपण बघू शकतोय. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत हे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत. आणि ते पंच वाईड असेल, एक धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. ते धाव रणनीतीमध्ये वाढ, एकूण धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 25 आकड्यावरती. 25 रन जुड़ चुके हैं स्कोर कार्ड पे. यही भी गेंद अच्छी थी, हवा में थी गेंद, लेकिन इधर फंबलिंग दिखने मिल रही है. गेंद जा रही है 4 रनों के लिए. इधर जिधर 1 रन थी वहां 3 रन और जोड़ दिए, मतलब 4 रन इधर स्कोर कार्ड में ऐड हो जाएगी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमल्यान सारी. अरे गाज तैरावर ने गावाला. का कॉल बैट्समैन ने किया है. दस रन और जोड़ दिया जाएगा. ये भी गेंद अच्छी और ये भी जाएगी. उड़ाया बाउंड्री लाइन के बाहर, छा गए लाला. नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर. मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार. बॅक टू षटकार आले आणि इथून आणि इथे चुकी घडतीये. जिथे एक धाव तिथे दुसरी धाव सुद्धा घेतली. धाव संख्यात वाढ, अगदी वेगाने धाव संख्या वाढलेली. धाव फलक जाऊन पोहोचले ते
43 आकड्यावरती. अगदी चांगली फलंदाजी पण म्हणू शकतो नेरळ संघाकडून. बघूया या चेंडूत काय, त्यांनी याही चेंडूवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. ते एकच धाव घेतली जाईल. ते गणेश दादा तैनात होते. 3 षटकांचा खेळ सगळं धाव फलक जाऊन पोहोचले ते 44 आकड्यावरती. इथून टार्गेट असेल ते 45 धावेचं, म्हणजेच 18 चेंडू आणि 45 धावेचं. गुंडगे संघाचा जर विचार करायला गेलो ना, 4 षटकांमध्ये त्यांनी पहिल्या राऊंड मध्ये 4 षटकांमध्ये 77 धावा जोडल्या होत्या. इथून त्याच्यासाठी ते लक्ष थोडस अवघड असेल, पण नक्कीच फलंदाजीच्या थ्रू ते मारण्याचा प्रयत्न करतील. ते पारितोषिक आलेले आहे. जर तानाजी सरांनी 6 चेंडू 6 षटकार मारले तर विघ्नेश कडू यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि ते 1000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ते जमा केले, ते 6 चेंडू 6 षटकार आले नाही, ते कमिटीच्या अकाउंट मध्ये ते 1000 रुपये प्राप्त केले जातील. ते प्रणय असणार आहेत, मी सुद्धा असणार आहे, आमचे बोराडे सर सुद्धा असतील. तर 6 चेंडू 6 षटकार आले नाहीत, ते कमिटीच्या ह्याच्यामध्ये पैसे ऍड केले जातील. स्ट्रिक्ट वॉर्निंग तुम्हाला आहे. नक्कीच प्रेक्षकांची इच्छा आहे की तानाजी सरांनी 6 चेंडू 6 षटकार मारावे, 6 नाही तर षटकारांची हॅट्रिक मारावी, ही प्रेक्षकांची इच्छा आहे. ते मारतील. अगदी 40+ क्षेत्रामध्ये त्यांचं गेम आपण म्हणायला गेलो आत्ताच्या परिस्थितीमध्ये तर टॉप मध्ये त्यांचा गेम चालू आहे. अगदी गुड पॅच मध्ये आहेत. आणि ते नवीन बक्षीस आलंय. जरी 6 चेंडू 6 षटकार नसतील लागले तर प्रत्येक चेंडू जर षटकार आला तर विघ्नेश कडू यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल तर त्यांच्या मुलाकडून, तर ते विघ्नेश कडू यांच्याकडून. आणि फक्त ते असेल फक्त तानाजी कडू यांच्यासाठीच. आणि ते संबंध असेल ते फादर वर्सेस सन, सन वर्सेस फादर. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिले षटक घेऊन आले ते गोलंदाज, गोलंदाजाचं नाव सांगायचंय, संदीप आलेत गोलंदाजासाठी. पहिला चेंडू अगदी काय फटका आहे, अगदी कव्हरच्या डोक्यावर उडवलाय, बाउंड्री जाऊन पोहोचवलाय, जाईल फटकार 4 धावांसाठी आलेला. तानाजी सरांच्या बॅट मधून चौकार. मैत्री चषक भारी गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी, गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. आणि ते व्हॉलंटियरच्या स्वरूपात स्वप्नील भोईर गेलेत. अगदी त्यांचे भातचे अगदी मॅच बॉल आणण्यासाठी गेलेत आणि ते मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. म्हणजे किती प्रेम आहे तानाजी सर यांच्या बॅटिंग वरती, त्यांचं दोन्ही भातचेचं आणि चिरंजीवचं. चांगला फटका होता, अगदी कव्हर ड्राईव्ह मारलेला फटका होता. चांगला फटका होता,
चांगली सुरुवात मी तर म्हणेल. हा ही फटका त्याच लाजळूचा आहे. बॅक टू चौकार्स. हाही जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावेसाठी आलेला ताने सरांच्या बॅट मधून बिग चौकार. घेतलाई बघा हो पुढाकार, घेतलाई बघा हो पुढाकार, घेतलाई बघा हो पुढाकार. तानाजी कडू दादाच आयोजन करतन जोरदार, आयोजन करतन जोरदार, आयोजन करतन जोरदार. अजून एक चौकार आला तर चौकार हॅट्रिक साठी विघ्नेश कडू यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. ते पारितोषिक लागले जात आहेत. तेवढ्याच प्रकारची सुंदरतेची फलंदाजी सुद्धा तानाजी सर मैदानात करतायत आणि ते बीट केलं जातं. बॅक टू चौकार आले होते. ते डॉट चेंडू इथे होतोय. चांगली सुरुवात मी तर म्हणेल टीम गुंडगेसाठी. 3 चेंडूचा खेळ संपला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8 आकड्यावरती. हा ही फटका चांगला आहे. अगदी मिडन मध्ये खेळत 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव सुद्धा प्रयत्नाने दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. जो स्टार्ट गुंडगे संघाला हवा होता तो स्टार्ट मिळाला आहे. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 5वा चेंडू षटकामधला आणि चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 3 क्षेत्ररक्षक पोहोचते. चुकी घडतीये. तानाजी सारख्या फलंदाजाची झेल जमिनीला दान होते आणि 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही ते चुकी घडतीये. जिथे 2 धावा आल्या होत्या तिची 3री धाव घेण्यात आली आणि ते परतावं लागले ते तानाजी सरांना. स्वरूपात प्रभाकर देशमुख चांगले बॅट्समन आहेत. अगदी त्यांच्या सुद्धा चांगले शॉट्स आपण बघायला भेटतील या सत्रामध्ये. तानाजी सर इथे डगावमध्ये परतलेत पण त्यांनी स्टार्टिंगच्या 2 चेंडूत चांगला हल्ला केला होता. ते गोलंदाज संदीप यांच्या थ्रू चांगला फटका कव्हर दिशेमध्ये 2 टोलवले होते आणि 3री धावच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात परतावा लागला त्यांना. नवीन बॅट्समन ऍड झालेत. प्रभाकर देशमुख स्ट्राईक वरती असतील. बाला धनवे अगदी ग्रेट बॅट्समन आहेत धवली संघामधून. अनेकदा त्यांना आपण ग्रेट मॅचेस खेळताना बघितलेत. हाही फटका चांगला आहे आणि ते परतावं लागते बाला धनवे यांना सुद्धा. आणि ते स्टेजवरून आम्हाला असं वाटलं की चेंडू पूल करून गेलाय 6 धावेसाठी पण ते झेल प्राप्त झालाय. बॅक टू बॅक विकेट्स गेलेत. या आधी रनआउट आला होता. पळसपे आणि नारपोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. आपलं ज्ञानेफेक करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे. चला नारपोली आणि पलसपे सुपर 6 ची पहिली लढत आपल्या भेटीला येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. या मॅच मध्ये जो विनर होईल तो वेस्ट करेल. येस 40+ आहे. एक मॅच तर त्यांची रेस्ट होईलच. नारपोली आणि पलसपे हॅलो. तर न्यू फलंदाज धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12 आकड्यावरती.
नारपोली आणि पलसपे टीम चला टॉस करण्यासाठी या. 2 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. हाही फटका चांगला आहे, टोलवलाय तर बाउंड्री लाईनच्या दिशेने पोहोचवलाय आणि ती धाव संख्या असेल ती सिक्सर असेल. खेळाडू वृत्तीची पण दाद द्यावी लागेल. अगदी बाउंड्री लाईन वरती कॅच कॅरी केलाय. नक्कीच असा झेल काल प्रेरणाने सुद्धा टिपला होता, पण तो थोडासा लाईनीच्या आतमध्ये होता. पण इथे खेळाडू वृत्ती दाखवून नागेश यांनी तो षटकार सांगितलाय. ते 6 धावा ऍड होतील इथून. म्हणजे चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय. पहिल्याच चेंडूची चांगली सुरुवात. अगदी याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी फुटवर्क चालू होता क्रीज मध्ये. ते बीट केले गोलंदाज मारुती यांनी. जरी पहिल्या चेंडूची षटकार आल्यानंतर ते सुद्धा प्रतिउत्तर देत आहेत की मी सुद्धा डॉट करू शकतोय. समीकरण असेल. चला नारपोली टीम आणि पलसपे टीम, आपणास विनंती, आपण टॉस साठी या त्वरित. जर आपण विलंब केला तर तुमचा सामना सुद्धा आणखी कमी षटकांचा होईल, याची नोंद घ्या. इथे एकच धाव घेतली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणू शकतोय कव्हर्स यार्ड मध्ये. अजूनही 9 चेंडू आणि 26 धावाची गरज असेल. गणेश देशमुख असेल तर स्ट्राईक वरती. प्रभाकर देशमुख आणि गणेश देशमुख अशी ही जोडी मैदानात आहे. अजून इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट चेंडू ऍड होईल. इथून डॉट नाही तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. चांगला खेळ राहिला निरळ संघाचा. जरी विचार करायला गेलो तर मागच्या सतत सुद्धा त्यांनी 45 धावा जोडल्या होत्या वेनगावच्या विपक्षात. आणि इथे झेल जमिनीला दान होतोय आणि ते दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, पण ते एकच धाव घेतली जाईल. प्रभाकर देशमुख असतील तर स्ट्राईक होती. त्यांनी स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहे. शेवटचे असतील 2 चेंडू. शेवटचा चेंडू असेल. धाव फलक जाऊन पोहोचले ते. शेवटचा चेंडू आहे षटकाचा आणि याही चेंडूवरती डॉट चेंडू येतोय. इथे काय घडतंय? चला नारपोली टीम आणि पलसपे टीम, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी त्वरित या. आपण जर वेळेत आला नाहीत तर मला वाटते आपल्या सामन्याची षटकी सुद्धा कमी होतील. 1 ओव्हरवरती मॅच येईल. डिक्लेअर करतो आताच मी. 2 षटकांचा खेळ संपला आहे. शेवटचं षटक असणार आहे. धाव फलक जाऊन पोहोचले ते. 20 धाव फलक झालेले आहे. अजूनही 25 धावाची गरज आहे. 6 चेंडू आणि 25 धावा. गणेश देशमुख असते स्ट्राईक वरती. प्रभाकर देशमुख यांच्या बॅट मधून एक षटकार आला होता, पण त्यानंतर बॅक टू बॅक डॉट चेंडूस आले आणि दुसऱ्या षटकार सुद्धा खेळ संपला आणि धाव फलक जाऊन पोहोचला फक्त ते आणि 20 धावा. मी इथून तानाजी सरांचा विकेट गेला. तिथून थोडंसं संघ बॅट पॅच मध्ये आला. एक षटकार आला होता. इथून मोठे फटके खेचावेच लागतील. इथून 4 षटकारांची गरज असणार आहे. म्हणजेच 6 चेंडू होती 25 धावा. पहिला चेंडू साजिद यांचा. पहिला चेंडू होती मोठा मारा जाईल 6 धावेसाठी षटकार. अगदी चांगली सुरुवात मी तर म्हणू शकतोय. 25 धावा करायच्या होत्या. तिथून आता इथून 6 मायनस केल्या जातील. आता समीकरण असेल ते 5 चेंडू आणि 19 धावेचं. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूत एक मोठा आक्रमण केलंय. 1 चेंडूचा खेळ संपलाय आणि याही चेंडूवरती बीट करण्यात आलाय. ती डॉट चेंडू आलाय. 4 चेंडू आणि 19 समीकरण. या चेंडूत मोठा फटका मारावाच लागेल. कंपल्सरी मारावाच लागणार आहे. या चेंडूवरती एक बिग हिट आणि याही चेंडूवरती मोठा मारा आहे. क्षेत्रशक्तीपर्यंत पोहोचतोय, पण ते झेल प्राप्त होणार नाही तर षटकार येईल 6 धावेसाठी.
क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकते. जिथे 6 चेंडूवरती 25 धावा करायच्या होत्या, आता समीकरण असणार आहे 3 चेंडूवरती 13 धावेचं. गणेश देशमुख स्ट्राईक वरती आहेत. पहिल्या चेंडूत एक षटकार आला, त्यानंतर एक डॉट चेंडू, त्यानंतर लगेचच एका तिसऱ्या चेंडूवरती अजून एक षटकार आला. फाईन लेगच्या एरियामध्ये एक पहिला षटकार आला होता. त्यानंतर मिड विकेटमध्ये एक षटकार आला. तर बघूया येणारे असतील 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती काय घडतंय. 13 धावाचं समीकरण आहे. इथून अजून 2 षटकार येणं गरजेचं आहे. ते पंच सांगतील वाईड आहे, म्हणजे ते एक्स्ट्राची धाव ऍड होईल. तर समीकरण असेल 3 चेंडू 12 धावेचं. इथून अजूनही इझी कर झाली आहे मॅच. एक षटकार अजूनही पाहिजे आहे. आणि हा चेंडू येतोय डॉट. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडू होती, 12 धावा करायच्या होत्या. गणेश स्ट्राईक होते, ज्यांनी बॅक टू बॅक 4 चेंडू 2 षटकार मारले होते. आता समीकरण आहे 2 चेंडू 12चं. आणि हाही चेंडू डॉट. सामना झुकलाय तो नेरळ संघाकडे, एकतर्फा झुकलेला आहे. मी तर म्हणेल इथे 1 चेंडू 12 धावेचं समीकरण आहे. आणि ते फटका जातोय 6 धावेसाठी षटकार. ते 6 धावेने पराभूत झाला तो गुंडगे संघ. अगदी मी म्हणतोय त्या 2 चेंडूवरती जर डॉट नसते आले तर नक्कीच गुंडगे संघ इथे विजय ठरला असता. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्या 17 धावा कुठेतरी महागात पडल्या त्या गुंडगे संघासाठी. ते रनआउट येणं खूप गरजेचं होतं. ते रनआउट अशा सिली ज्या चुका होत्या त्या चुका घडणं खूप निश्चित होतं. आणि त्या चुका घडल्यानंतर एक चांगली रणनीती संघाने